तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्तेत येताच एक मोठा आदर्श घालून दिलाय। प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ती लिसीप्रिया कांगुजम हिने सोशल मीडियावर मुख्यमंत्री विजय यांना एक आवाहन केले होते। सरकारी कार्यालयांमध्ये मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर पांढरा टॉवेल ठेवण्याची जी जुनी प्रथा आहे ती व्हीआयपी संस्कृतीचे प्रतीक आहे आणि ती आता बंद करण्यात यावी अशी तिची मागणी होती। या आवाहनानंतर अवघ्या 24 तासांच्या आत मुख्यमंत्री विजय यांनी कोणतीही घोषणा न करता शांतपणे आपल्या खुर्चीवरून पांढरा टॉवेल हटवला। 14 मेच्या बैठकीत त्यांच्या खुर्चीवर टॉवेल होता, पण 15 मेच्या बैठकीत गायब झालेला दिसला। त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत होत असून लिसीप्रियानेही त्यांना सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचे आभार मानले आहेत। सरकारी खुर्चीवर पांढरा टॉवेल ठेवण्याची ही प्रथा ब्रिटिशकालीन गुलामगिरीची आठवण करून देणारी आहे। 19व्या शतकात ब्रिटिश अधिकारी केसांचे तेल खुर्चीला लागू नये म्हणून कापड ठेवायचे, त्याची जागा नंतर पांढऱ्या टॉवेलने घेतली। नुकतीच 10 मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेला विजय यांनी हीच व्हीआयपी मानसिकता मोडीत काढली आहे। सत्तेचा माज न दाखवता घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांनी आपण जनतेचे नेते असल्याचा संदेश दिलाय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा .com महाराष्ट्र आणि YouTube वरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।